भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या टीमची घोषणा नेमकं कधी होणार याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये मागच्या काही महिन्यांपासून सातत्यानं होताना बघायला मिळत होती। पण त्या चर्चेला आता विराम मिळालेला आहे, कारण नितीन नबीन यांच्या टीमची घोषणा आज दुपारी करण्यात आलेली आहे। मागच्या काही महिन्यांपासून सातत्यानं अनेक वेळा नव्या तारखा दिल्या गेल्या। या तारखेला नितीन नबीन यांच्या टीमची घोषणा होणार आहे, त्या तारखेला नितीन नबीन यांच्या टीमची घोषणा होणार आहे, पुढच्या 8 दिवसांमध्ये घोषणा होणार आहे, असे अनेक भाकीतं वर्तून झाल्याच्या नंतर आज अखेर दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान नितीन नबीन यांच्या टीमची घोषणा करण्यात आलेली आहे। 65 लोकांच्या या टीममध्ये महाराष्ट्रातील 4 व्यक्तींना संधी देण्यात आलेली आहे। असं असताना त्या 4ही पोझिशनवरती महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची नावं जी आहेत ती असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। 65 लोकांच्या यादीमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व, नव्या चेहऱ्यांना संधी, जुन्या लोकांना स्थान, असं करत असताना जुन्या आणि नव्यांची सांगड घालत असताना वयाची ही एक मर्यादा या टीममध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या टीममध्ये नेमकं कुणाला संधी मिळालेली आहे, कोणाकोणाला डच्चू मिळालेला आहे आणि या टीमची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत, महाराष्ट्राच्या दृष्टीने ही टीम नेमकं का महत्त्वाची आहे, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव आहे प्रमोद जगताप आणि तुम्ही TV9 मराठीचं डिजिटल प्लॅटफॉर्म बघत आहात। मी म्हटलं तसं सातत्यानं चर्चा झाल्याच्या नंतर आज श्रावणी सोमवारच्या मुहूर्तावरती नितीन नबीन यांच्याकडून आपल्या टीमची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे। मागच्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असतील, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा असतील, सोबतच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असतील, या सगळ्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केल्याच्या नंतर आज अखेर सगळ्या नावांवरती शिक्कामोर्तब केल्याचं बघायला मिळतंय आणि यामध्ये काही नवी नावं एंटर केल्याचं आपल्याला बघायला मिळते। काही इंटरेस्टिंग नावांना या नव्या यादीमध्ये समाविष्ट केलेलं आहे, तर काही नावांना या यादीमधनं डच्चू दिल्याचं आपल्याला बघायला मिळते। राष्ट्रीय उपाध्यक्ष पदासाठी 13 लोकांची नावं या टीममध्ये नितीन नबीन यांच्याकडनं जाहीर केली गेलेली आहेत आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्या 13 पैकी 6 महिलांची नावं या उपाध्यक्ष पदावरती असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। त्यातलं प्रमुख नाव जर सांगायचं झालं तर राम माधव यांची उपाध्यक्षपदी वर्णी लावल्याचं आपल्याला बघायला मिळते। मागच्या काही काळापासून राम माधव जे संघाचे अत्यंत जवळचे मानले जात आहेत, यापूर्वी देखील ते संघटनेमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं, पण मागच्या काही वर्षांपासून ते खरं तर बाजूला गेल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर राम माधव यांची पुन्हा एकदा नव्यानं एंट्री झाल्याचं चिन्ह आपल्याला बघायला मिळते। उपाध्यक्षपदाच्या यादीमध्ये महाराष्ट्रातनं माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना संधी मिळाल्याचं बघायला मिळतंय। आदिवासी समाजामधून असलेल्या भारती पवार यांच्याकडं खरं तर काही राज्यांची देखील जबाबदारी असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। काही राज्यांच्या निवडणुकींची जबाबदारी भारती पवार यांच्यावरती दिली गेलेली होती, सोबतच संघटनेतील अनेक महत्त्वाच्या पदांवरती भारती पवार या काम करत होत्या। मात्र या सगळ्यानंतर त्यांची आता राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। नितीन नबीन यांच्या टीममध्ये भारती पवार असल्याचं आपल्याला बघायला मिळते। इतरही काही नावं आहेत, सांगायला गेलं तर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या पुन्हा एकदा या टीममध्ये असल्याचं बघायला मिळतंय। तीरथ सिंग रावत जे उत्तराखंडमधून येतात, आगामी काळामध्ये खरं तर उत्तराखंडच्या निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुकीच्या अनुषंगानं तीरथ सिंग रावत यांची नियुक्ती ही अत्यंत महत्त्वाची जी आहे ती मानली जातानाचं आपल्याला बघायला मिळतंय। मी म्हटलं तसं राम माधव असतील, बैजंता पांडा असतील, डी पुरंदेश्वरी असतील, रेखा वर्मा असतील, सोबतच वर्षाबेन दोशी असतील, सरदार मनप्रीत सिंग बादल असतील, लाल सिंग आर्य असतील, M नागराज असतील, तारिक मंसूर आणि डॉक्टर मधुचंद्र कर या सगळ्यांची खरं तर राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वर्णी लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। सोबतच जर सांगायचं गेलं तर BL संतोष जे राष्ट्रीय संघटन मंत्री होते ते पुन्हा एकदा त्या पदावरती कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळते। सोबतच त्यांच्या जोडीला 2 नवे सहसंघटन मंत्री असल्याचं देखील बघायला मिळतं। त्यात मागच्या वेळी जे होते शिवप्रकाश ते कायमस्वरूपी आहेत, सोबतच चंदीगडमधून असणारे सौदान सिंग यांचीही या पदावरती वर्णी लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर कुठलं पद असेल तर ते सरचिटणीस हे पद आहे। महामंत्री, राष्ट्रीय महामंत्री जे म्हणतात सरचिटणीस पद, ते भारतीय जनता पार्टीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे। भारतीय जनता पार्टीत इतर जरी पदं असली तरी 3 पदांना अत्यंत महत्त्वाचं प्रतिष्ठा आहे। 3 महत्त्वाची पदं भारतीय जनता पार्टीमध्ये मांडली जातात, त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष असेल, सोबतच संघटन मंत्री असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरचिटणीस। या 3 पदांना अत्यंत महत्त्वाचं पद किंवा मान भारतीय जनता पार्टीमध्ये असल्याचं बघायला मिळतंय आणि त्या ठिकाणी राष्ट्रीय सरचिटणीसपदी भारतीय जनता पार्टीकडनं 8 नावांची जी आहे ती घोषणा केली गेलेली आहे। ही 8 नावं अत्यंत महत्त्वाची आहेत, कारण पक्ष चालवताना भारतीय जनता पार्टीचा पक्षाचा जो कारभार आहे तो कारभार बघताना या 8 पदांची महत्त्वाची भूमिका जी आहे ती असल्याचं आपल्याला बघायला मिळत असतं आणि म्हणूनच या 8 पदांची नावं ही इंटरेस्टिंगली असल्याचं बघायला मिळतंय। JP नड्डा यांच्या टीममध्ये खरं तर 6 लोक म्हणजे महामंत्रीपदी 6 लोकांची नावं असायची, पण
नितीन नबीनांच्या टीममध्ये ही 8 नावं आहेत. या 8 पैकी 2 नावं ही जुनी आहेत, तर 6 नावं ही नव्यानं नियुक्त केल्या गेल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आणि त्या 2 नावांमध्ये जी 2 जुनी नावं आहेत त्यातलं एक पहिलं नाव अत्यंत महत्त्वाचं आहे, जे महाराष्ट्रातनं येतं. राज्याचे माजी शिक्षण मंत्री राज्याचे माजी शिक्षण मंत्री असलेले विनोद तावडे, जे राज्यसभेचे खासदार आहेत, त्यांच्यावरती राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी भारतीय जनता पार्टीकडनं दिलं गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. विनोद तावडे यांच्याकडनं मागच्याही टीममध्ये म्हणजे जे पी नड्डा यांच्या टीममध्ये देखील विनोद तावडे हे सरचिटणीस असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं. आणि नितीन नबीन यांच्याही टीममध्ये पुन्हा एकदा विनोद तावडे यांची विनोद तावडे यांना संधी दिल्याचं बघायला मिळतंय. मागच्या काही काळापूर्वी बिहार विधानसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये विनोद तावडे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. त्यांच्याकडं तिथल्या प्रभारी पदाची जबाबदारी होती. पहिल्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्री, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसवण्यामध्ये विनोद तावडे यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. हरियाणाच्या निवडणुकीमध्ये देखील विनोद तावडे यांच्याकडे जबाबदारी होती. त्या 2 निवडणुकीच्या नंतर विनोद तावडे पुन्हा एकदा सरचिटणीस पदावरती कायम असल्याचं चित्र या यादीमधून आपल्याला बघायला मिळते. दुसरं नाव आहे अत्यंत महत्त्वाचं, सुनील बन्सल. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या होत्या. भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री पश्चिम बंगालमध्ये बसवण्यामध्ये, भारतीय जनता पार्टीची सत्ता पश्चिम बंगालमध्ये आणून देण्यामध्ये सुनील बन्सल यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. आणि त्याच सुनील बन्सल यांच्यावरती राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी पुन्हा एकदा दिल्याचं आपल्याला बघायला मिळते. मी म्हटलं तसं जे पी नड्डांच्या टीममधली 2 नावं, सुनील बन्सल आणि विनोद तावडे, हे 2 नावं या नव्या टीममध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. इतर 6 नावं ही नव्याने आहेत. त्यामध्ये जर सांगायला गेलं तर त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव यांच्यावरती देखील राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तरुण चेहरा म्हणून खरं तर बिप्लव कुमार देव यांच्याकडे बघितलं जातं. काही राज्यांच्या निवडणुकीमध्ये बिप्लव कुमार देव यांची देखील भूमिका होती आणि त्या बिप्लव कुमार देव यांच्यावरती खरं तर जबाबदारी दिल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते. चौथं नाव अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत इंटरेस्टिंग असल्याचं बघायला मिळते. देशाच्या माजी मंत्री स्मृती इराणी यांची पुन्हा एकदा एंट्री झाल्याचं पुन्हा बघायला मिळतं आपल्याला. त्यांचं कमबॅक झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते. स्मृती इराणी 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यावेळी त्यांचा पराभव झाल्यानंतर स्मृती इराणी नेमकं कुठे आहेत अशा पद्धतीचा प्रश्न वारंवार विचारला जात होता. स्मृती इराणींकडे कुठलीही जबाबदारी नव्हती. मुख्य जबाबदारीमध्ये खरं तर स्मृती इराणी दिसत नव्हत्या. मात्र त्या स्मृती इराणी यांच्यावरती पुन्हा एकदा सरचिटणीस पदाची जबाबदारी दिलेली आहे. आणि जे 8 प्रमुख नावं आहेत, मी जसं म्हटलं संघटना पक्ष चालवताना जी महत्त्वाची पदं असतात त्या महत्त्वाच्या पदांमध्ये सरचिटणीस हे महत्त्वाचं पद आणि त्यामध्ये स्मृती इराणी यांचा कमबॅक आपल्याला बघायला मिळतं आहे. दुसरं महत्त्वाचं नाव आहे डॉक्टर सतीश पुनिया, जे राजस्थानमधून येतात. त्यांचीही या ठिकाणी वर्णी जी आहे ती लागल्याचं बघायला मिळतं आहे. मध्य प्रदेशातून येणारे गजेंद्र पटेल असतील, सोबतच उत्तर प्रदेशातून येणारे हरीश द्विवेदी यांचं देखील नाव या पदावरती असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे. खरं तर आगामी काळामध्ये पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका खरं तर पार पडणार आहेत. त्या निवडणुकीच्या दृष्टीनं हरीश द्विवेदी यांचं नाव हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. संजय भाटिया जे हरियाणात येतात त्यांचीही खरं तर या पदावरती वर्णी लागलेली आहे. असे एकूण 8 लोक हे राष्ट्रीय सरचिटणीस पदावरती असल्याचं आपल्याला बघायला मिळते. राष्ट्रीय मंत्री म्हणून देखील साधारणतः 16 नावांची यादी आहे. त्यामध्ये वेगवेगळी नावं आहेत. त्या सगळ्या केरळ असेल, तमिळनाडू असेल, झारखंड, दिल्ली असं सगळ्या 16 नावांची खरं तर त्या ठिकाणी संधी त्या नावांना देण्यात आल्याचं बघायला मिळतं. पुढचं पद हे अत्यंत महत्त्वाचं आहे, ते म्हणजे कोषाध्यक्ष. तिजोरीच्या चाव्या ज्या पदाच्या हातात असतात, ज्या व्यक्तीच्या हातात असतात, त्या व्यक्ती किंवा ते पद म्हणजे कोषाध्यक्ष पद. आणि त्या तिजोरीच्या चाव्या आता खरं तर महाराष्ट्राच्या व्यक्तीच्या हातात असणार आहेत. जे केंद्रीय मंत्री आहेत सध्या पियुष गोयल, जे महाराष्ट्रातनं लोकसभेवरती निवडून आलेले आहेत, मागच्या काही काळापासून सरकारमध्ये मंत्री आहेत, त्या पियुष गोयल यांच्याकडे कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी या नव्या नितीन नबीन यांच्या टीममध्ये दिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. पियुष गोयल यांचे वडील वेदप्रकाश गोयल हे खरं तर अगोदरच्या काळामध्ये कोषाध्यक्ष असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. पियुष गोयल मंत्री म्हणून काम करत आहेत, पण त्याच पियुष गोयल यांच्याकडे आता कोषाध्यक्ष पदाची म्हणजे तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातामध्ये देण्याचा निर्णय नितीन नबीन यांच्या टीममध्ये नितीन नबीन आणि भारतीय जनता पार्टीने घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. याचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पियुष गोयल हे खरं तर आता मंत्री असल्याचं आपल्याला बघायला मिळते. वाणिज्य खात्यासह इतर खात्यांची जबाबदारी पियुष गोयल यांच्याकडे आहे. त्यामुळे पियुष गोयल मंत्री प्लस कोषाध्यक्ष अशा दोनही पदावरती कायम राहणार की फक्त कोषाध्यक्ष पदावरती राहून त्यांची मंत्रिपदावरनं सुट्टी होणार हे देखील बघणं आता महत्त्वाचं असणार आहे. नेमकं दोन्हीपैकी दोन्ही पदावरती राहतात की एकाच पदाची जबाबदारी पियुष गोयल जे महाराष्ट्रातून येतात ते सांभाळतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. इतर काही नावं आहेत, मी म्हटलं तसं राष्ट्रीय सहकोषाध्यक्षाची नियुक्ती असेल, कार्यालयाचे प्रभारी असतील, सोबतच इतर जे काय आहेत म्हणजे प्रकोष्ठ आहेत, संकुल प्रकोष्ठ असतील आणि इतर पदांची खरं तर नियुक्ती केली गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. विविध मोर्चांच्या अध्यक्षपदांची देखील या ठिकाणी नियुक्ती केली
केलेली आहे. मीडिया संयोजक म्हणून अनिल बलुनी हे कायम असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. सगळ्यात महत्त्वाची जर नियुक्ती कुठली असेल तर ती सोशल मीडिया संयोजकाची असल्याचं आपल्याला बघायला मिळते. दीपक म्हस्के जे छत्तीसगडमधून येतात त्यांच्याकडे सोशल मीडिया संयोजक पदाची जबाबदारी या नितीन नबीन यांच्या टीममध्ये दिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. खरं तर या ठिकाणी अमित मालव्या हे मागच्या काही काळापासून काम करत होते, मात्र अमित मालव्या आऊट आणि दीपक म्हस्के इन झालेले आहेत असं आपण जर म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. हेच दीपक म्हस्के मागच्या काही काळांपासून म्हणजे ज्यावेळी छत्तीसगडमध्ये नितीन नबीन हे विधानसभा निवडणुकीसाठी काम करत होते त्यावेळी त्यांच्या टीममध्ये दीपक म्हस्के होते आणि त्या दीपक म्हस्के यांची आता केंद्रीय टीममध्ये नितीन नबीन यांच्याकडनं वर्णी लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. प्रीती गांधी ज्या महाराष्ट्रातून येतात त्यांच्याकडे सोशल मीडियाची सहसंयोजक म्हणून जबाबदारी दिल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळतंय. मी म्हटलं तसं इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. काही मोठ्या नेत्यांचं पुनरागमन, जसं मी नाव घेतलं तसं स्मृती इराणी असतील किंवा राम माधव असतील, या दोन नेत्यांचं खरं तर पुनरागमन झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. फेरबदलामध्ये अमित मालव्या आऊट झालेले आहेत, दीपक म्हस्के इन झालेले आहेत. सोबतच कोषाध्यक्षपदी पियुष गोयल यांची वर्णी लागल्याचं बघायला मिळतंय. मी म्हटलं तसं जुन्या आणि नव्यांचा ताळमेळ या नितीन नबीन यांच्या टीममध्ये घातला गेल्याचं बघायला मिळतंय. महिलांना प्रतिनिधित्व हे अत्यंत चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. म्हणजे जसं सांगायला गेलं तर 13पैकी 6 उपाध्यक्षपदी 13पैकी 6 ही महिला असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. आणि या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ साधत नितीन नबीन यांच्या टीमची घोषणा जी आहे ती केली गेल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. मागच्या काही काळापासून म्हणजे सातत्यानं या टीमची खरं तर जोरदार चर्चा सुरू होती आणि त्यानंतर ही टीम आज अखेर म्हणजे नितीन नबीनांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या नंतर 6 महिन्यांच्या नंतर खरं तर या टीमची घोषणा जी आहे ती झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. पार्लमेंटरी बोर्ड असेल किंवा केंद्रीय निवडणूक समिती असेल, या दोन पदांची किंवा या दोन टीमच्या देखील घोषणा आगामी काळामध्ये लवकरच होऊ शकतात. पण मंत्रिमंडळातील फेरबदलांच्या आधी खरं तर नितीन नबीन यांच्या टीमची ही घोषणा झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. म्हटलं तसं महाराष्ट्रातनं 4 महत्त्वाचे नावं, विनोद तावडेंकडे पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी आणि तिजोरीच्या चाव्या महाराष्ट्रातील खासदाराकडे, महाराष्ट्रातील मंत्र्याकडे असल्याचं या नव्या यादीमधून आपल्याला बघायला मिळतंय. आगामी काळामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्याच्या चर्चा मागच्या काही काळापासून जोरदार सातत्यानं होताना बघायला आपल्याला मिळत आहेत. पण त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती नितीन नबीन यांची टीम आणि या टीममधील नावं अत्यंत महत्त्वाची असल्याचं चित्र आपल्याला एकंदरीतच बघायला मिळत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.